हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री ज्ञानेश्वर महाराज श्री ब्रह्मानंद स्वामी के जय रुक्मिणी रमण गोविंद ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुनौमि साक्रेणामि येषां च न सान्निध्य युवमुक्ता भवन्ति साक्रेंषि विख्यातं ज्ञानदानप विनायकं गुरुवन्दे भोवन् श्रीरङ्गनाथ गुरुरायुर्मं मुमुक्षूणां ज्ञानदानदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासं तन्नमामि वेदान्तविदां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। बहुनां जन्मनां ते ज्ञानवान् प्रबोधन्ते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा होतला भाव भक्ता माझी राहो ज्ञानी तोची। या ज्ञानेश्वरीतला हा 7वा अध्याय आहे आणि ते ज्ञान विज्ञान दोन्हीची सांगड घातलेली आहे मौलीने. पाठीमागनं भक्तियोग चालत आलाय महाराज, पण भक्तीला देखील ज्ञानाची जोड कशी आहे आणि ज्ञानाला भक्तीची जोड कशी आहे याच्यामध्ये वैरागी नांदणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि म्हणून हा त्रिवेणी संगम आहे, भक्ती ज्ञान आणि वैराग्य. केवळ ज्ञान असून चालत नाही महाराज. केवळ ज्ञानानं काय होतं महाराज, अहंकार वाढत राहतो आणि आंधळी भक्ती असून चालत नाही. आणि सुरुवातीला साधन म्हणून भक्तीचं आहे. सुरुवातीला तरी काय महाराज, आपल्या वारकरी संप्रदायाला आपल्या परमार्थ क्षेत्रात वेदांतशास्त्रात काय मान्य आहे महाराज, भागवत धर्मात काय मान्य आहे महाराज, भक्तीलाच प्राधान्य दिलेलं आहे महाराज. पण ज्ञानोत्तर भक्तीला प्राधान्य दिले सर्व संतांनी. भगवंताला देखील ते मान्य आहे महाराज. कारण का, ज्ञान नसेल तर महाराज तुमची भक्ती कर्म योग हे सगळं काय होतंय, आंधळं राहते महाराज. आणि मग मोराच्या अंगावर किती जरी पिशी असले तरी दृष्टीने आंधळे म्हटले ना, तसं आपण कर्म करून दे, उपासना करून दे, ध्यानधारणा करून दे, ज्ञानाची जोड असायला पाहिजे. आणि अंतःकरणाची माधुरी येण्यासाठी सर्व ठिकाणी भाव उत्पन्न होण्यासाठी भक्तीची अत्यंतिक गरज आहे महाराज. आणि इथं ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन केलेलं आहे महाराज. इथं या श्लोकाला महाराज, आणि तो बहुनाम जन्मंतांत म्हटले महाराज, अनेक जन्म त्यानं ही साधना केलेली आहे महाराज. आणि मग वासुदेव सर्वमिती, ते संपूर्ण वासुदेवच आहे असा महात्मा किती काय आहे, दुर्लभ आहे. कारण का, प्रतीती हे आपलं वैभव आहे महाराज. कारण का, परमार्थ क्षेत्रात म्हणा आपल्या स्वरूपाची आपल्याला प्रतीती येणं म्हणजे अनुभव येणं, आणि अनुभवानंतर जे काय तुमचा व्यवहार होतो त्याचंच नाव भक्ती आहे महाराज. आणि म्हणून समस्ती श्री वासुदेवा ऐसा प्रतीती रसाचा होतला भाऊ भक्ता माझी राहू. सर्व भक्तात तू कोण आहे, राजा आहे. आणि ज्ञानी आहे तोच म्हटले महाराज. कारण का ज्ञानोत्तर भक्तीला अत्यंतिक महत्व आहे. अगोदर ही भक्ती आहेच महाराज, साधन भक्ती आहे ती, आणि ज्ञानानंतर साध्य भक्ती आहे महाराज. आता त्याला विचार करत असताना महाराज ज्ञानाची का जोड घ्यायची महाराज, तर तुमच्या आमच्या ठिकाणी हे स्वरूपाच्या ठिकाणी म्हणा देवाच्या ठिकाणी जगताचा अत्यंत काय आहे, अभाव आहे. बरोबर आहे, अजातवादच आहे. देवाशिवाय या जगात काय नाही. तुम्ही ब्रह्म माना नाही तर नाही म्हणा, आम्हाला ब्रह्म तेच आहे, आभास म्हणला जीव म्हणला तरी तेच आहे, देव तेच आहे. नाही दिसणारं जग तरी काय आहे, जगच आहे. या देवाशिवाय या जगात दुसरं काय नाही. पण तेवढी आपली दृष्टी नाही महाराज, आणि तो दृष्टीचा विषयही नाही महाराज.
समजुतीचा विषय आहे महाराज. आणि समजूत एकदा झाली आणि ती दृष्टी तुम्हाला प्राप्त झाली ना की नवीन दृष्टी आणायची काय गरज नाही महाराज. म्हणून शास्त्र काय करतं तुम्हा मला देव जगा बघायचा असेल तर महाराज तुम्हाला या डोळ्यानं देव दिसणार नाही महाराज. देव बघायचं असेल तर दिव्य दृष्टी असायला पाहिजे महाराज. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि मग दर्शन दिलं विराट स्वरूपाचं. का विराट स्वरूपाचं दर्शन दिलं तर देव आणि भक्त हे देखील वेगळं राहता कामा नये. या विश्वात महाराज भेद हा दुःखाला कारणीभूत आहे. आणि भेदाचा निराश करणं युक्तीनं, भेद हा कल्पित आहे, वास्तव नाही. पण आज कल्पित आहे हे आपल्याला कळणं झाले महाराज. आणि त्या भेदामुळेच महाराज आपल्याला विकृती निर्माण व्हायला महाराज. आणि मग आम्ही भजन करताना देखील आपल्यात कुठंतरी या उपाधी संबंधानं भेदाचा तिथं हे संबंध येतो महाराज. आणि उपाधी म्हणली की त्याच्यात कमी जास्त दोष असतातच महाराज. संतांनी दर्शन कसं सांगितलंय महाराज, उपाधी म्हणजे चैतन्याशी सर्व ते तत्वज्ञ संत स्वीकारली. त्यांना माहिती आहे उपाधी मिथ्या आहे, उपाधीतले दोष मिथ्या आहेत. त्यांना चैतन्याची दृष्टी आली आहे महाराज. आणि तुम्हालाही चैतन्याची दृष्टी येण्यासाठी इथं सारासार विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि सारासार विचार करायचा झाला तर त्याला सद्गुरूने शास्त्राची अत्यंतिक गरज आहे. म्हणून आपल्या संप्रदायानं शास्त्राला आणि सद्गुरूला अत्यंतिक मान्यता दिली आहे महाराज. का तर भक्ती असून दे, कर्म असून दे, उपासना असून दे, योग असून दे, डोळसपणा नसायला पाहिजे महाराज. आमच्या गुरुजींची नेहमी ताकीद असायची, तुम्ही थोडं करा पण कसं करा, डोळसपणानं परमार्थ करा. कारण का परमार्थालाच महाराज खरं फल आहे. पण आपण हुशारीनं डोळसपणानं संसार करतो आणि परमार्थात मात्र आता ज्याचं त्याने ठरवायचं कसं करतो ते. कोणीतरी चालवलंय म्हणून चालायचं, कोणतरी चल म्हणतोय म्हणून चालायचं, कोणतरी करतोय म्हणून करायचं असं नाही महाराज. का करायचं कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून हेतू धरून जर आपण योगी केलं महाराज तर परमार्थाला फल आहे महाराज. आणि फल प्राप्त व्हावं ह्या हेतूतनंच त्याने महाराज संपूर्ण शास्त्राला संतांनी त्याच्यासाठी महाराज आपले जीवन झिजवले महाराज. आणि मग त्याने अनुभव घेतलाय तुम्हाला. सगळे संत जे आहेत महाराज ते अनुभवी पुरुष आहेत महाराज. संत म्हणजे काय ती ज्ञानी नव्हती असं नाही महाराज. सगळ्या संतांचे जे जीवन जगणं आहे ते ज्ञानोत्तर भक्तीतलं आहे महाराज. आणि ज्ञानोत्तर जी भक्ती आहे ना तीच फलीभूत आहे. देवाला मान्य आहे, शास्त्राला मान्य आहे आणि संतांना मान्य आहे. मग आपल्याला मान्य आहे ते करावं का संतांना, देवाला, शास्त्राला मान्य आहे ते करावं? शास्त्र मान्यता असावी त्याला. त्याला प्रमाणात प्रत्यक्ष म्हटले महाराज. वस्तू स्वयंसिद्ध असावी, त्याला स्वरूपता मिळेल आणि फलता हे प्रत्यक्ष मानलेलं आहे महाराज. का महाराज तर हे जोपर्यंत प्रत्यक्षता होत नाही तोपर्यंत फलाला आपण काय होतो, वंचित होतो महाराज. आणि केलेलं कष्ट महाराज वाया जात महाराज. आणि म्हणून इथं त्याने जे दिलेलं आहे ते सगळे महाराज, सगळ्या संतांचं तुम्ही जीवन बघा महाराज. ज्ञानोत्तर भक्तीच आहे महाराज. कांदा मुळा भाजी कशातले उद्गार आहेत महाराज हे. विषयी तू त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन. आता नावडी हे कशातलं आहे महाराज, त्याचे दोष कळल्यात महाराज. त्या विषयाचे दोष कळल्यात महाराज. आम्हाला आवडे काय, आम्हाला त्याच्यातले दोष कळलेले नाहीत महाराज. आणि दोष कळल्यानंतर त्याग करा म्हणायची काय गरज नाही महाराज. सहज त्याग होतो महाराज. आणि या दिसणाऱ्याचा त्याग झाला की राहतं ते चैतन्यच राहतं महाराज, देवच राहतो महाराज. देव कुठं हुडकून आणायचा नाही महाराज. देवाला कुठं हुडकाय जायचं नाही, त्याला बोलवून आणायचं नाही, त्याला घालवायचं नाही. पण आमच्यात तेच चालू आहे. देवाला आणायचं आता 7 दिवस तिची सेवा करायची आणि 1 दिवस घालवलं की आम्ही त्यातनं काय झालो,
रिकामा झालो. ही भक्ती ठरत नाही महाराज. किंवा आज एक देव आणायचा, जरासा इकडे तिकडे 4 दिवसाला पाहुणचार करायचा, पुढल्या वारीत दुसरा देव आणायचा, त्याला व्यभिचारी भक्ती म्हटली महाराज. ही व्यभिचारी भक्ती चालत नाही, म्हणून भक्तीतले दोष लावून दिलेत महाराज. साहचर्य दोष लावून दिलेला आहे, 4 दोष मांडलेले त्याच्यात शास्त्रानं. आचरणानं असायला पाहिजे शुद्धता, आणि मग तुमचं भक्ती शुद्धता येते महाराज. विषयासक्ती असता कामा नाही महाराज. देवाकडे काहीतरी मागायचं संसारातलं, आणि त्या निमित्तानं देवाची पूजा करायची महाराज. ती पुन्हा द्यायची देवाकडं. संध्याकाळी वाट लावायची, उदबत्ती नेऊन ठेवायची, आणि मारुतीरायाकडं जायचं, माझं तेवढं लगीन लवकर होऊन दे म्हणून. आता तुझं व्हायला त्याचं झालं असलं तर तुला आणून देईल, त्याचं झालं नाही तर तुला काय करणार तो? बरं, त्याचा आणि तुझा काय संबंध आहे महाराज? काय नाही, ते प्रालब्ध आहे तुझं. प्रालब्ध जोडे मान एक ठरलेलं आहे महाराज. म्हणजे संसारातलं काय मागण्यासाठी देवाची सेवा करायची नाही महाराज. दांभिकपणा असू नये, तो घातक ठरतो महाराज. बरोबर आहे. सरळ असावं माणसं, आणि कमी असू देत काय. हे बघ, दांभिकपणा तुम्ही दावला तरी घात कोणाचा तुमचा, आणि सरळ असलं तरी हित कोणाचं तुमचं. तुम्हाला पूजा केली तरी काय, नाही पूजा केली तरी काय. दांभिकपणानं लय तर तुम्हाला तुमचं कळलं नाही, पूजा करतील. आणि सहज राहिलं असं तर पूजा करणार नाही. पूजेचा आणि त्या भक्तीचा आणि याचा काय संबंध आहे? काय नाही संबंध महाराज. लौकिकातला तो एक व्यवहार आहे महाराज. पण दांभिकपणा असू नये महाराज, आणि व्यभिचारी भक्ती असू नये. म्हणजे आज एका देवाला, उद्या एका देवाला, परवा एका देवाला, हे असता कामा नाही. ही 4 दोष रहित महाराज. इकडं ज्ञानात तिकडे महाराज दोष असता कामा नाही, तसं भक्तीकडे देखील दोष असता कामा नाही महाराज. आणि हे दोष जायचं झाले तर महाराज, तुम्हाला शास्त्रानं सांगितले तसाच देव कळायला पाहिजे. तो संतांनी अनुभवला आहे, आणि मग तू आम्हाला सांगितलंय महाराज. ह्या चराचराला तो परमात्माच अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. कार्यात 2 कारणं मांडलेले आहेत महाराज. एक उपादान कारण मांडलंय, दुसरं निमित्त कारण मानले महाराज. आता घटाला निमित्त कारण माती आहे, उपादान कारण माती आहे, आणि निमित्त कारण चेतन कुंभार आहे महाराज. तिथे वेगळं आहे महाराज. पण उपादान कारणला महत्व आहे. माती असली घट कसाही तयार करता येईल महाराज. निमित्त कारणाला काही एवढं विशेष दिलेलं नाही. तसं जर हित मानलं तर कुंभार एक वेगळा होतो, आणि घट एक वेगळा होतो महाराज. तसं हे जग निर्माण करणारा देव एक वेगळा, आणि जग एक वेगळं झालं तर द्वैतापती येते महाराज. आणि भेद हा तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे महाराज. म्हणून अभिन्न निमित्त गाठलं महाराज. कारण का अभिन्न निमित्त का गाठलं, तर निमित्त कारण तिथे वेगळं आहे. कुंभार बरोबर आहे ना. काय जरा इकडे तिकडे झालं तर सांगा. कारण का आपण सगळी शिक्षक वर्ग आहे महाराज. जरी तुम्हाला मला बसवलं असलं तुम्ही, तर मी तुमच्यातलाच एक घटक आहे. आणि त्याच्यापेक्षा दादांची बुद्धी जरा आमच्यापेक्षा तेलदार आहे, सूक्ष्मता आहे. काय बुद्धींचा तो फरक असतो. सूक्ष्मता निघाली तर तेवढं त्यांच्याकडं आपल्याला मिळालं ना, आनंद आहे तो. मला का असं म्हटलं, चांगलं झालं त्यानं तुझी जरा सुधारणा केली, पण तटवू नये हा त्याच्यातला एक भाग आहे. असो, हिथं निमित्त कारण जर कुंभार मानला महाराज, तर तो जग एक वेगळं होईल, आणि देव एक वेगळं होईल महाराज. आणि दुजे जो घडितो तो संसार भय जोडे. म्हणून आपल्या साधक अवस्थेत 5-6 प्रकारचा भेदाचं निराश केले महाराज. जीवेश्वराचा भेद, जीवजीवाचा भेद, जीवजडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, जडजडाचा भेद, आणि देवदेवांचाही भेद मानलेला आहे तो महाराज. आपण करतोयच महाराज. मानायचं काय महाराज? अहो, पंढरपुरात माणसं असलेली उद्या पौर्णिमा आल्या म्हणतात, आणि तिथनं तिकीट काढून यायला मला जातात. आता देव कोण आहे आणि देवी कोण आहे हो? आणि त्या देवीला देवाशिवाय सत्ता आहे का? नाव सांगा. नाही, देवी स्वतंत्र आहे का? एवढं तरी कळते का आपल्याला महाराज? निदान वारकल्याला तरी कळावं महाराज. देवापासून भय हा मोठा भेद. हा, पण त्यांना देवापासून भय वाटत नाही, देवीपासून भय वाटायला. त्या देवाला सोडून देवीकडे का जातात? देवीचं भय वाटते म्हणून.
म्हणजे देवीला तिने सत्यत्व दिलंय. काय दादा काय रे, अरे तिला कुठं स्वतंत्र सत्ता आहे? तिची सिद्धीच होत नाही, तिची सिद्धीच होत नाही महाराज. पण आमच्या मानगुटीवली जाईना झाली आहे ती. 7-12 कुणाचा हो? हा, पण तिच्या शब्दाश्वर देता येत नाही ना घरातलं भांड त्याला. म्हणजे एवढे स्वाधीन झाले बघा. नाही ती येऊन त्याने मग विचारून देतो म्हणते. आता काय करायचं का? सत्ता कुणाची झाली? आपण पराधीन झालोय महाराज. हा, आणि प्रतीती आहे महाराज. किती जरी महाराज दगडात कोरीवलं असलं, शंकर तोच आहे, गणपती तोच आहे, विष्णू तोच आहे, पुजारी तोच आहे, पायरी तेच आहे, देव तोच आहे. काय तिथे वेगळं महाराज? जो चराचरात विश्वरूपानं भरलेला तोच परमात्मा आहे, ही प्रतीती आहे महाराज. मग त्याच्यासाठी शास्त्राचं चिंतन होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मग तो निमित्त कारण जरी वेगळं मानलं कुंभारासारखं, तर तो एक वेगळा होईल आणि जग एक वेगळं होईल महाराज. जीव ईश्वराचा भेद महाराज, चैतन्यात भेद नाही, उपाधिकृत भेद आहे. तुम्ही देव म्हटलं तर पटतंय, पण आहे का नाही? आहे, पण पटत नाही का? आम्ही याला मी म्हणायला लागलोय, आणि त्या ईश्वराला त्या संबंधानं ईश्वर म्हणायला लागलोय. तो सर्वज्ञ आहे, जगाचा कर्ता आहे, कर्तुमा कर्तुम त्याची शक्ती आहे, तो बंद मोक्ष विरहित आहे, तो जगाचा मालक आहे. आणि आपण अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, करता भोगता, सुखी दुःखी, पापी पुण्यवान, बंद मोक्ष. मग मी देवासन कसा, ईश्वरासन कसा, अशी आपल्याला शंका येते ना. आणि अजून शंकेतच आहे, म्हणून तरी देवदेव करायला लागलोय महाराज आपण. हा, देवदेव का करतो महाराज? त्यानं प्रसन्न व्हावं, माझ्यावर काहीतरी कृपा करावी, आणि या जन्म म्हणत आपल्याला. पण देवाची बरे तुका म्हणे खरे, अरे तुका म्हणे कोठे किव कुठे जीव निराळा. जीव निराळा आहे काय महाराज? पण उपाधी संबंधानं वाटायला आहे महाराज. आणि नुसतं वय म्हणून चालत नाही दादा, अभ्यासानं. कारण का, यावर अनेक जन्माचं शरीरावर तादात नाही महाराज. कुत्र्याच्या जन्मात गेलं तरी तिथं मी कुत्रच म्हणते, हाड म्हणलं तर जात आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे अनेक जन्माचे संस्कार घेऊन आपण देहावर आलोय महाराज, आणि ते लवकर जात नाहीत महाराज. म्हणून त्याच्यासाठी विचार करणंच अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. देवाची उपाधी ती माया आहे, शुद्ध सत्वगुण होती आहे महाराज, ती त्याच्यावर आवरण घालत नाही. जीवाची अविद्या जी आहे ती त्याच्यावर आवरण घालते. पण चैतन्य दोघांचं काय आहे? एकच आहे. वाचार्थात भेद आहे, पण लक्षार्थात आहे काय महाराज? वाचार्थाचा भाग त्याग लक्षणा करून त्याग करायचा, विरुद्ध भागाचा त्याग करायचा, आणि चैतन्याचं ऐक्य करायचं, ते मानायचं महाराज. जीव जरी किती जरी वाटलं तरी महाराज, सर्वांच्या अंतकरणात जे प्रतिबिंबित आहे ना, सर्वागटी राम देहादी एक. सूर्यप्रकाश, सूर्य एकच आहे, 50 गट भरून ठेवलेले आहेत महाराज, त्यात प्रतिबिंब पडलेले आहेत. सूर्य किती? एक. मग भेद कशाने आहे? उपाधिकृत झाला आहे. उपाधी कशी आहे? मिथ्या आहे. आणि त्या उपाधीने आलेला भेद कसा आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या पदार्थ स्वरूपाला धक्का लावू शकत नाही महाराज. आता जीव जडाचा, ईश्वर जडाचा भेद, जीव जडाचा भेद. जीव हा चैतन्य स्वरूपच आहे महाराज, आणि जड पदार्थ दिसणारे सगळे जे आहेत ते माया कार्य आहे. बरोबर आहे? हे प्रातिभाषिक सत्तेतले आहेत, आणि जीव कसा आहे, आत्मा कसा आहे, पारमार्थिक सत्तेतला आहे. आणि म्हणून हे किती जरी वाचलं ये तरी शिवावर ते आवरण म्हणजे सत्ता गाजवत नाही महाराज. म्हणून जीव जडाचा भेद सिद्ध होत नाही महाराज. आता जीवेश्वराचा भेद का सिद्ध होत नाही महाराज? जीव जगाचा भेद का सिद्ध होत नाही? ईश्वर जगाचा भेद का सिद्ध होत नाही? तर तोच परमात्मा विश्वरूपाने नटलेला आहे, तोच अभिन्न निमित्त कारण हा परमात्मा नटलेला आहे. तेच इथं सांगितले महाराज. उपादान कारण हे तोच आहे, कारण का उपादान कारणाचा कार्यात काय असतो? प्रवेश असतो महाराज. आणि म्हणून या रूपाला जरी नामरूपात मिळालेला असला तर तोच हे नामरूपानं नटलेला आहे माया प्राधान्यानं, आणि चैतन्य प्राधान्यानं कोण आहे? तोच आहे महाराज. म्हणजे 4-5 प्रकारचे जे भेद आहेत महाराज, ते चिंतनानं जर दूर केलं आपण, तर उपाधीत देखील भेद सिद्ध होऊ शकत नाही महाराज. आणि इथं
ज्ञानोबरायाने तिथं चिंतन मांडताना सुंदर मांडले महाराज. चांगदेवा, तुला आलिंगन द्यावं वाटतं, तुला भेट द्यावी वाटते, तुझं दर्शन घ्यावंच वाटतं महाराज. पण दर्शन घ्यायला कुठंतरी स्वरूपातनं खाली यावं लागतं, वेगळं व्हावं लागतं. आणि ते वेगळं झालं की आपल्या सिद्ध भेटीत काय होती, विस्कुसते महाराज. खाली यावं लागतं, मनावर यावं लागतं महाराज. कुठे यावं लागतं? मनावर आला की जीवदशेवर आला, वेगळा झालाच महाराज. आणि म्हणून हे दिसणारं विश्व जे आहे, माया माया म्हणून दुसरं काय नाही महाराज. कार्यासाठी घेतलेली त्याचीच काय आहे, शक्ती आहे महाराज. सत्पर ब्रह्म, चितपद माया म्हटली महाराज. सत्पद काय आहे, ब्रह्मच आहे. आणि चितपद माया, माया म्हणजे काय, आता व्यवहारात आलेली. चितपद म्हणणे पण आला ना, कारण का त्याच्या ठिकाणी काही व्यवहार नाही. पण व्यवहार करायचा म्हटलं तर काहीतरी उपाधीचा संबंध घ्यावा लागतो. आणि ती उपाधी वेगळी नाही, त्याचीच एक ती चित शक्ती आहे. आणि शक्ती ही त्या पुरुषाला सोडून वेगळी आपल्याला माहिती आहे. आता त्या माणसाची पूर्ण शक्ती गेली म्हणतात, आजारी पडला म्हणजे. आणि मग हळूहळू औषधानं हे करायला आता जरा ताकद आली म्हणतो, आता जरा शक्ती, म्हणजे त्या पुरुषाला ती शक्ती कार्य करणारी त्याच्यापासून वेगळी नसती महाराज. तसं ही मांडलेली जी काय प्रकृती जी आहे किंवा प्रधान जे मांडलेलं आहे, प्रधान कारणवाद त्यानं सांख्यांचा आहे, तो खंडित केला आहे. का माहिती आहे का, ती स्वतंत्र मांडली आहे तिने. त्यांचं खंडित म्हणजे इथं मानलेले आहे महाराज. आपल्या वेदांतशास्त्रानं देखील प्रधान कारण मांडलेलं आहे, पण ते स्वतंत्र नाही. कारण का स्त्रीला स्वतंत्र सत्ता नाही का, ती सत्ता घेऊन आली आहे नाही महाराज. याची सत्ता घेऊन ती नाचायला आली आहे, ती वेगळी नाही. आणि ती जरी वेगळी मांडली तर तुमचा परमार्थ संपला महाराज. कारण का तिथं म्हटले महाराज, त्याने म्हटले असं देखील, तीच स्वतः महाराज पुरुषाला मोक्ष आणि भोग देते म्हटले ना. तिच्या ह्याच्यावर जर पुरुषाला मोक्ष भोग झाला तर तुम्ही प्रयत्नानं जरी बंद निवृत्त केला तरी आणि बंद घालणार का नाही. पुरुष स्वतंत्र आहे महाराज, ती त्याच्या ताब्यात आहे, त्याचीच आहे. ती ताब्यात म्हणण्यापेक्षा त्याचीच एक ती चित्तशक्ती आहे महाराज. आणि तेच ही माया रूपाने नटल्यामुळं या नामरूपात्मक केवळ याला नामात्र सत्ता आहे महाराज. दिसणाऱ्या विश्वाला वास्तव सत्ता नाही महाराज, नामात्र सत्ता आहे. ते दिसत असलं तरी तोच या अलंकार, सोनं जसं अलंकार रूपानं नटलंय, पाणी जसं तरंग रूपानं नटलेलं आहे, तसं परमात्माच या विश्वरूपानं नटलेलं आहे. याच्यात वेगळं काय काढताच येत नाही. आणि बघा तुम्ही काढून